महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या गिरगाव परिसरातील बाबुलनाथ मंदिरामध्ये मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच भाविक भक्तांनी दर्शनाच्या मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। महाशिवरात्रीचा आजचा हा जो उत्सव आहे हा संपूर्ण देशामध्ये अतिशय मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। आपण बघू शकता की मी आता बाबुलनाथ मंदिराच्या समोर आहे आणि या परिसरामध्ये मध्यरात्री 12 वाजल्यापासून जे आहेत भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। पूर्ण मंदिराच्या जर बाजूला जर आपण बघितलं तर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा जे आहेत ह्या भाविक भक्तांच्या लागलेल्या आहेत। या पूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी जो आहे हा चोख बंदोबस्त पूर्णपणे ठेवण्यात आलेला आहे। रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। मंदिर व्यवस्थापनाकडून सुद्धा भाविक भक्तांना अतिशय व्यवस्थित आणि सुरळीत असं मंदिरात दर्शन घ्यावं यासाठी त्यांनी सुविधा करण्यात आलेल्या आहेत। हे जे बाबुलनाथ मंदिर जे आहे हे अतिशय प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि या ठिकाणच्या मुंबईसह आजूबाजूच्या सर्व परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये बाबुलनाथ मंदिरामध्ये एक श्रद्धा आहे आणि त्यामुळे महाशिवरात्री निमित्त बाबुलनाथ मंदिरामध्ये सर्वच भाविक भक्त जे आहेत हे या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। जवळपास 1890च्या काळामध्ये सयाजीराव गायकवाड बडोद्याचे जे आहेत त्यांनी हे मंदिर उभारण्यासाठी एक योगदान दिलं असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे। या मुंबई परिसरामध्ये जे भाविक भक्त जे आहेत हे महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी येत असतात। आपण जर बघितला तर सर्व पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी ज्या भाविक भक्त जे आहेत हे या ठिकाणी पूर्णपणे रांगेमध्ये शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळं आज दिवसभर म्हणजे मध्यरात्रीपासून ते आज दिवसभर जो आहे हा उत्सव आणि हा चालूच राहणार आहे आणि सर्व नागरिक जे आहेत हजारोच्या संख्येनं या बाबुलनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार असल्याचं सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।